कसं आहे माहिती आहे का? सध्या अनेक चित्रपट येतात, अनेक चित्रपट जातात, काही चित्रपट लक्षात राहतात, काही चित्रपट लक्षात राहत नाहीत. पण मात्र मराठी चित्रपटसृष्टी गाजवली ती म्हणजे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनीच. कारण की दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला कशा पद्धतीनं खळखळून हसवलं, हे काय मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कारण की दादा म्हणजे दादाच होते, दादांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. म्हणूनच दादांनी लगातार सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबली चित्रपटाचे अवॉर्ड सुद्धा जिंकलेले होते आणि त्याची विश्वविक्रम करून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड म्हणजे नोंद सुद्धा केलेली होती. त्याच्यामुळे दादा कोंडके यांचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. कारण की दादा कोंडके यांचं जे बोलण्याचं टायमिंग होतं, त्यांचे जे डायलॉग होते ते थेट काळजाला भिडत होते आणि लोकांना ते मोठ्या प्रमाणात आवडत होते. मग काय लोक ज्या पद्धतीनं हसत होते की संपूर्ण टॉकीजमध्ये हाऊसफुल गर्दा असायचा आणि लोक पोट धरू धरू हसायचे. त्याच्यामुळे दादा कोंडके यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. मग दादा कोंडके अशा पद्धतीनं प्रेक्षकांना हसवायचे, मोठ्या प्रमाणात खळखळून खेळून ठेवायचे. त्यांना त्याच पद्धतीनं साथ दिली होती ती म्हणजे उषा चव्हाण यांनी. उषा चव्हाण यांनी सुद्धा दादा कोंडके यांना त्याच पद्धतीनं साथ दिली. ते ज्या पद्धतीनं बोलतात त्याच पद्धतीनं त्यांचे सुद्धा डायलॉग असायचे, त्याच्यामध्ये गाणे सुद्धा सुपर डुपर हिट असायचे. आजही दादा कोंडके यांचे गाणे ऐकले तर मन असं प्रसन्न होतं. सदाबहार गाणे दादा कोंडके यांचे आहेत आणि त्यांचे चित्रपट सुद्धा सदाबहार आहेत. मग ज्या माणसानं एवढं मोठं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाम कमवलं, एवढं मोठं चित्रपटसृष्टीला वरती नेऊन ठेवलं, त्यांची साथ देणाऱ्या उषा चव्हाण यांनी सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीची साथ दिली. त्याच उषा चव्हाण यांना आज काही लोक नाव ठेवतात, उगाचच सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आता नेमकं त्या ट्रोल कशामुळे करतायत, काय करतायत, हे स्वतः उषा चव्हाण यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण नेमकं काय आहे बघा हा व्हिडिओ. खूप अशा काही गोष्टी आहेत की आता सध्या युट्यूबवर काय लागेल ते देतात, काय लागेल ते. मला त्याचं काही वाटत नाहीये. पोटाला कमवतात पैसे, आम्ही गेलो हे सुद्धा ते डिक्लेअर करतात. आणि काय की ही कुणाची मुलगी हे पण काही कारण नसताना देतात. की ज्यांना हिस्ट्री माहिती नाहीये, आज माझ्या तुम्ही सगळ्या मुलाखती बघाल तर माझा जन्म वगैरे, माझी आई मुख चित्रपटामध्ये काम करते, ह्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत एका ह्याच्यामध्ये, माझ्या मुलाखतीमध्ये. पण मी लक्ष देत नाही. माझा मुलगा पण आणि मग आमच्या घरातले खूप समजूतदार आहे. कारण काय, हत्ती चलताय कुत्ते भुंकते, असं ह्या टाईपने मला म्हणतात. आणि बरोबर आहे त्यांचं, मी ऐकते ते आणि त्याप्रमाणे पुढे सरकते. नाही तर एक एक दिवस माझ्या लाईफ मधला कमी नाही का होणार. मी आता काय 16 वर्षाची आहे का? वयाचा विचार करून ह्या लोकांनी कॉमेंट्स कराव्यात, पण नाही, ह्याला काही कारण नाहीये. ते आहेत तेच राहणार. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण काही लोक असे आहेत पण होऊन गेलेले आहेत की आमची खोड मेल्या नंतर सुद्धा जाणार नाही. म्हणजे जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही तर मेल्यानंतर पण जाणार नाही, असे म्हणणारे मोठ्या व्यक्ती गेल्या. ऐकलं उषा चव्हाण यांनी काय सांगितलेलं आहे. त्यांना सांगितलंय की विनाकारण काही लोक सोशल मीडियावर कमेंट करतात, काही जण युट्यूबवर व्हिडिओ बनवतात, उषा चव्हाण यांना नावं ठेवतात, उषा चव्हाण यांनी असं केलं, उषा चव्हाण यांनी तसं केलं. पण मात्र उषा चव्हाण ह्या कोणालाही रिप्लाय देत नाहीत किंवा अशा पद्धतीनं कोणाचं बोलणं मनावर सुद्धा घेत नाहीत. कारण की त्यांनी सांगितलं की मी आता हा 16 वर्षाचे आहे का यांना उत्तर देत बसू. उलट ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे. चित्रपटसृष्टीतल्या अशा ज्येष्ठ कलाकारांना अशा पद्धतीनं नावं ठेवणं योग्य नाही, हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि असं आपल्याला सुद्धा वाटतंय की एवढ्या मोठ्या कलाकारांना आपण नावं ठेवली नाही पाहिजेत. पण मात्र लोक नावं नेमके का ठेवतायत, कशामुळे ठेवतायत, ट्रोल नेमकं का करतायत, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांचं जे नातं होतं हे जगासमोर आलेलं नव्हतं. दोघा जणांचं लग्न झालेलं नव्हतं किंवा दोघं जण एकमेकांसोबत राहत नव्हते, त्यांचं जमत नव्हतं. त्या दोघा जणांमध्ये वाद विवाद होते, अशा काही मीडिया रिपोर्ट्सनं त्यावेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच्याबद्दल काही लिखाणसुद्धा लिहिलं होतं. एकटा जीव
या आत्मचरित्रामध्ये दादा कोंडके यांचं सुद्धा तसं काही लिहिलेलं होतं. मग तेच ऐकून वाचून बघून लोक त्याच्यावरच व्हिडिओ बनवू लागले. उषा चव्हाण यांचं कसं त्या चित्रपटांमध्ये पार्टनरशिप होती, शेअर्स होते, अशा वेगवेगळे मुद्दे काढून व्हिडिओ बनवू लागले होते. कारण की दादा कोंडके उषा चव्हाण यांचे व्हिडिओ टाकले की मोठ्या प्रमाणात चालतात, चांगले व्ह्यूज मिळतात, म्हणून काही जण अशा पद्धतीचे कुटाने कारनामे सोशल मीडियावर येऊन करू लागले होते. पण मात्र विनाकारण उषा चव्हाण यांच्याबद्दल बोलत असताना, विनाकारण काहीतरी चुकीचं लिहित असताना आपण कोणाविषयी बोलतोय, आपण कोणाविषयी लिहितोय, त्याच्यामुळं समोरच्या व्यक्तीच्या काही भावना दुखावणार तर नाहीत ना, या गोष्टीचा विचार अशा पद्धतीचे व्हिडिओ करणारे लोक करत नसतील का, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं उषा चव्हाण यांनी सांगितलंय की अशा लोकांना मी मनावर घेत नाही, तशा लोकांना आपण सांगू शकतो की बाबा असं एवढ्या मोठ्या ज्येष्ठ कलाकारांचं तुम्ही बदनामी केली नाही पाहिजे, त्यांच्याविषयी असं वाईट साईट लिहिलं नाही पाहिजे. त्यांनी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे, म्हणून त्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे आणि आपणही त्यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहायला पाहिजे. जर अशा पद्धतीने कोणी टीका टिप्पणी करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.